हिंगणीतील अतिक्रमण प्रकरण कारवाई न करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी। कोपरगाव तालुक्यातील हिंगणी गावातील गट क्रमांक 219697 मधील कथित अतिक्रमण प्रकरणावरून ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई न करण्याची मागणी केली आहे। या निवेदनात संबंधित जागेबाबत पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे या तीनही गट नंबर मधील क्षेत्र गावठाण हद्दवाढ प्रस्ताव 2024 साली प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। सदरचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। निवेदनानुसार गावठाण हद्दवाढ प्रस्ताव प्रलंबित असताना संबंधित जागेवरील बांधकामांना अतिक्रमण म्हणून कारवाई करणे योग्य ठरणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। शासनाने 31 डिसेंबर 2026 पर्यंत काही अतिक्रमणे नियमित करण्यासाठी मुदत दिली असल्याचे उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान ग्रामस्थांनी निवेदनात काही व्यक्तींवर प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून गावातील वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे। तसेच संबंधित व्यक्तींकडून शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही दावा करण्यात आला आहे। हिंगणी गावातील अतिक्रमण प्रकरणात कोणतीही घाईघाईने कारवाई न करता सर्व बाबींची सखोल चौकशी करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासही देण्यात आल्या आहेत। मस्त तहसीलदार साहेब असून गटविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमच्या तिथं आहे ना गुरु उभे राहण्यासाठी 3 गट नंबर आहे आमचेवाले, तर ते ऑलरेडी आता नियमाकुल होणार 2011 पासून तिथं पिढ्या लोकांचा वहिवास आहे। त्याच्यामुळं आता नवीन शासनाने जो आर काढलेला आहे 31 डिसेंबरचा त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक नियमाकुल होणार आहे आणि त्यांच्याकडून आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचे अर्ज भरून घेणार आहे आणि 500 स्क्वेअर फुटापर्यंत फ्री भेटणार आहे आणि तिथून पुढे काय 1000 स्क्वेअर फुटाला काय शासनाचा जो दर असेल त्याप्रमाणे सर्व प्रस्ताव आपण नियमाकुल करणार आणि याच्यातून जवळपास आमचे 160 कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागणार आणि इथून मागे काय होतंय गावामधून आहे ना कुणीतरी येतं अर्ज करतं गायरान उठवा हे करा। त्याच्यामुळे आता आम्ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी आमची कैफियत म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे आमचं निवेदन दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा आमचा सहानुभूती विचार करावा आणि कुठलाही प्रेशरला बळी न पडता आम्हाला योग्य न्याय मिळावा एवढीच एक आमची मागणी। हो BDO साहेबांना याच्या अगोदर आम्ही BDO साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। आता तहसीलदार साहेब यांना पण निवेदन दिलेलं आहे। आता याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन इथं पण जाणार आहोत आणि इथं वारंवार काय करतोय खोट्या अर्ज करताय समोरचा माणूस आणि प्रशासनाची दिशाभूल करून ब्लॅकमेलिंग गावाला भेटी जातात आणि पिढ्यानपिढ्या लोक तिथंच राहत आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे काय आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे प्रस्ताव आहे ते नियमाकुल करून जावे। 70% गाव आमचं त्याच्यातच बस राजू भाऊ मान ही एक त्याच्यातले रहिवाशी बोला काही नाही। नमस्कार, मी राजेंद्र चंदनशिव हिंगणी ग्रामस्थ। आज जो काय आमच्या गावावरती प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, तर टोटल जे काय आमचे सर्व हिंगणी ग्रामस्थ आहेत तर हे हिंगणीमध्ये सर्व गायगरिबांचे त्यानंतर आमचे सर्व जे काही नागरिक आहे तर या सर्वांना म्हणजे यांचे घर उठले पाहिजे याच्यासाठी समोरचा व्यक्ती प्रयत्न करतोय, परंतु आम्ही पिढी जात त्या ठिकाणी राहत आलेलो आहे आणि आमच्या गायगरिबांच्या लेकरा बाळांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने पण आम्हाला साथ द्यावी। त्यानंतर आम्ही पण याच्या अगोदर BDO साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर तहसीलदार साहेबांना पण दिलं आहे। यात होणार काय आहे की जर काही एका व्यक्तीमुळे जर पूर्ण गावाला विठीस धरल्या जात असेल तर त्या एका व्यक्तीच्या विरोधात आम्हाला प्रशासनाने त्यानंतर सर्व अधिकारी मंडळीने आम्हाला सहकार्य करावं आणि आमचं हे गाव उठण्यापासून वाचवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। मी सागर पवार हिंगणी येथील रहिवासी आहे। तर आमच्या गावची अशी समस्या आहे का अनिल उत्तम गंगावणे आणि त्याचे वडील उत्तम गंगावणे हे वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज करतात की हे हिंगणी गाव हे अतिक्रमणमध्ये येतं, गायरांमध्ये येतं, ते इथले लोकांचं अतिक्रमण काढण्यात यावं म्हणजे जशी धोंडेवाडीला परिस्थिती झाली तशी हिंगणीची व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे। पण ऑलरेडी हे गाव आहे हा 1911च्या अगोदर तिथं बसलेला आहे, त्याच्यामुळे ते काय अतिक्रमणामध्ये येत नाही, सरकारी ज्याच्या नियमाचं कडंही उल्लंघन होत नाही, त्याच्यामुळे ते गाव उठू नये अशी सर्व गावकऱ्यांची विनंती आहे आणि ती BDO साहेबांनी मान्य केली आहे का जर नियमाकुल आहे सगळं तर त्याच्यावर कार्यवाही होणार नाही। त्याच्यासाठी ग्रामस्थ इथं आंदोलनासाठी आले होते व आमचं निवेदन स्वीकारलं व सकारात्मक प्रतिसाद दिला। काय नेमकी मागणी होती आपली, कशा
काय म्हटले BDO साहेब? आमची मागणी ही होती का आमचं जे गाव आहे तर ते जवळ 100 वर्ष पूर्वी त्या क्षेत्रावर जे गट नंबर 21, 96 आणि 97 इथे बसलेला आहे आणि जो अर्जदार आहे तो काही 2-3 वर्षापूर्वी संपूर्ण लोक बसलेले आहे. तर ग्रामपंचायतनी आणि सर्कल भाऊसाहेबांनी त्याचा सर्वे पण केला आहे. त्याची नोंदणी पण आहे का जे सर्व जे गाव बसलेले 155 लोक हे 2011 पूर्वी बसलेले आहे, तिथं वस्ती केलेली. आणि जो सरकारचा GR आहे 31 डिसेंबर 2026ला की नियमकुल करायचे 11च्या अगोदरचे लोक ते सर्व नियमकुलमध्ये बसत आहे. त्याच्यामुळे हे काय अतिक्रमणामध्ये येत नाही. तर त्यांना विनंती आहे का सकारात्मक प्रतिसाद देऊन या लोकांना इथेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये.